आज सकाळीच कावळेदादा आले. त्यांना त्यांच्या आवडीचं बिस्किट देऊन खुश केलं. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार, म्हणून त्यानिमित्त मी इथे बनवली आज आहे चविष्ट खीर. पहिले मी थोडं कढईत पाणी घेतलं, त्यानंतर इथे मी भिजवलेला साबुदाणा घेतला. त्यानंतर याला छानपैकी मिक्स करून घेतलं. त्या पाण्यात थोड्या वेळ इथे मी शिजू दिलं. शिजल्यानंतर तसं थोडं घट्टसर व्हायला सुरुवात होते. त्यानंतर याला पुन्हा एकदा छान मिक्स करून छानपैकी मी शिजवून घेतलं पाण्यात. त्यानंतर मी इथे टाकलं आहे 1 ग्लास दूध टाकून झाल्यानंतर पण याला छानपैकी आपल्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे दुधातसुद्धा हा साबुदाणा छान शिजला पाहिजे. त्यानुसार मग मी तिथे आवडीनुसार मी थोडी साखर, काही केळीचे काप घालून घेतले आहे. केळीच्या कापामुळे अतिशय सुंदर चव येते खिरीला. त्यानंतर मी इथे थोडेसे बदाम घातलेले आहेत. बदाम घालून झाल्यानंतर पण छान शिजू दिलं. शिजून झाल्यानंतर आपली इथे स्वादिष्ट खीर अशी तयार आहे. चला तर मग रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद.